समुद्र वलयांकित विको लावलाय का? समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा. म्हणवोनी कोणी न करावा आळस, म्हणा रात्रंदिवस राम राम. सकळही शास्त्रे पठण करिता वेद, सरे नये गोविंद नामे के. सकळई तीर्थे प्रयागादी काशी, करिता नामासे तुळती नाम. करवती कर्मरी देहासी दंडण, करिता समान नये नामा. म्हणून कोणी न करावा आळस, म्हणा रात्रंदिवस राम राम. तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार, तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार. नाम हेचे सार विठोबाचे, म्हणून कोणी न करावा आळस, म्हणा रात्रंदिवस राम राम. पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नम. दुसरे चरणा संताती, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. ज्यांच्या कृपादाने कधीचा विसर, त्यांच्या कृपादाने कधीचा विसर, ज्यांच्या कृपादाने कधीचा विसर. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, सद्गुरु दास तुका. मौलवबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूलच्छटाम. अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदातटाम. सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम. रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजेटव्यटाम. वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते. दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते. पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते. म्लेच्छान मूर्छयते दशाकृति कृते. श्री कृष्णाय तुभ्यं नमः. मावळवे तो विश्वाभासो, नवल उदयला चंडांशो. अद्वयाब्जिन विकासो वंदू आता सेवेसाठी निवडलेला अभंग. पंढरी रायाचे लाडके भक्त वैष्णव शिरोमणी संत श्रीमंत तुकोबाराय महाराज, वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा, चैतन्याची चितकडा संत तुकाराम महाराज. घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान. संत तुकाराम महाराज. घरात मोडकी खाट, फुटका माठ, गडकताट, शेवटी वैकुंठाची वाट. असा ज्यांच्या परमार्थाचा थाट, आपलं कीर्तन चाललं गोदावरीच्या काठ. विश्वाचे गुरु, जगाचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, भारताचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, मध्य महाराष्ट्राचे गुरु, उत्तर महाराष्ट्राचे गुरु, नाशिकाचे गुरु, माझे गुरु, तुमचे गुरु, उत्तम नगरचे गुरु, आणि इथून पुढे कीर्तन सुरू. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह. काय रे गेरे बसू, काय भटकतो रे इकडे तिकडे? त्या पोरांना हाक मारतोय तो. आता येऊ नको, पंगतच्या दिवशी ये आता फक्त. शंभू महादेव जनेश्वर महादेव मंदिर देवस्थान वर्धापनाच्या दिनानिमित्तानं अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह. आणि याच्यात आपल्या संयोजकांनी एक औचित्य साधलेलं आहे. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा आहे. 26व्या वर्षाचं पहिलं कीर्तन आहे. मला मोठा आनंद झाला, पंतप्रधान होण्यापेक्षाही मोठा आनंद झाला मला. का बरं झाला? कारण पहिलं कीर्तन मला मिळालं. मग काय झालं, लहान कीर्तनकार हा पहिल्या दिवशी असतो, आणि आपल्याला बऱ्याच गुणीजनांचं आणि अशा प्रकारानं बरं का, ही सगळी जी मंडळी उभी आहे यांना काय म्हणायचं आहे, नाद ब्रह्म उपासक मंडळ. काय शब्द दिला? नाद ब्रह्म म्हणजेच गायन विद्या. नाद ब्रह्म उपासक मंडळ. त्यामध्ये हे जे लहान टाडकरी आहेत, हे छोटे छोटे जे टाडकरी आहेत,
हे सुद्धा मी धरलेले आहे. यांना एक विनंती करतो बरं का, मार्गदर्शन नाही पण विनंती करतो. दररोज लवकर उठून लवकर झोपायचं. पहिले याने माझं धोतर ताणलं, त्याने माझा टावेल घेतला आणि याने माझा ब्रश घेतला. या भानगडी करायच्याच नाही. या भानगडी झाल्याचा अभ्यास होणार नाही आणि मग पुढे काय होईल, नोकरी भेटणार नाही, लग्न जुळणार नाही. आई ध्यान ठेवा. हा, तर मग पुढच्या 10 वर्षांनी मी म्हातारा झालेलो राहील आणि तुम्ही मोठे कीर्तनकार झालेले राहाल. मग त्याच्याकरता काय करायचं आहे ते ऐका. मालिका पाठ, गीतेचा 9वा 12वा 15वा अध्याय पाठ, त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनाम पाठ, हनुमान चालिसा पाठ, पसायदान पाठ, रामरक्षा, विष्णू सहस्रनाम पाठ आणि उत्तम कीर्तनकार, वैराग्यवंत, ज्ञानवंत, शुचिष्मंत आणि शेवटी बना धनवंत. मी खाली बसून तुमचं कीर्तन ऐकेल पुढच्या 10 वर्षात. पण टिकले तर जी कैरी देठाला टिकून राहते ती आंबा होते, जी खाली पडून जाते ती सुकून जाते. ध्यानात ठेवा. या मुलांचं अभिनंदन केलं. आणि हे आमचे ग्रामस्थ मंडळी कीर्तनकार बाबा लोकांना सुग्रास भोजन देणारे. बहुतेक मंडळी कीर्तन ऐकून घरी निघून जातात. कीर्तनकार आले का, कीर्तनकाराला आणायला कुठे जायचं, त्यांना 2 गोष्टी, पाण्याची बाटल, काही शिदुरी द्यायची का, पोचून द्यायचं का, ही खरी सेवा आहे. ग्रामस्थ मंडळी, लाऊडस्पीकरवाले, मांडववाले, बैठकवाले, मंदिराचे ट्रस्टी, मृदंगाचार्य, भालदार, चोपदार, विणेकरी सहित आमच्या लाडक्या बहिणी. बरोबर आहे ना. माननीय मुख्यमंत्री साहेबांचा शब्द आहे. या ठिकाणी बरीचशी कीर्तनकार मंडळी आलेले आहेत आणि टाडकरी मंडळी आलेले आहेत. ते कीर्तनकारच आहेत, परंतु श्रोत्याच्या भूमिकेमध्ये ते उभे आहेत. सगळ्यांची नावं घेणं काही शक्य नाही. यादी दिलेली नाही आहे याच्यात, त्यांची नावं द्यावीत. आणि आज कीर्तनाचा पहिला दिवस आहे ना. पहिल्या दिवसाला नाम महिमा गायचा असतो. भगवंताचं नाम मंगल आहे. मंगल, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाची, श्री विठ्ठलाचे नाम आधी. बरं का, मंगल होण्याकरता, अमंगलाचा नाश होण्याकरता मंगळ मणी निधाना, मंगळ रूपी मण्याचा ठेवा निधान असणारा परमात्म्याचं नाव सकळ मंगळ निधी, आरंभी आदरे आवडे आले नाम. नाम. म्हणून सांगतो, काही माणसाच्या तोंडात मंगलच नाही. खाय अमंगळ, बोले अमंगळ, उठवी कपाड संगष्टणे. अमंगळ नाहीच त्यांच्या जीवनात. सांगू का, कुर्यात सदा टिंगलम. कसं मंगल होईल तुझं. आपण आता मंगल करण्याकरता, नाम महिमा सांगण्याकरता अभंग घेतलेला आहे. महत्वाचा एक भाग ऐका. आता सुरुवात करायची. अभंगच मुळात मोठा येतो. 6 चरणाचा अभंग आहे. आता तुम्हाला प्रस्तावनेकडे घेऊन जातो मी. आणि इथे ऐका. एक मुलगा होता आणि त्याला भावकीतल्या माणसाने दत्तक घेतलं. इथून कीर्तन सुरू झालं. आता याला प्रस्तावना म्हणायची. त्या मुलाला भावकीतल्या एका माणसाने दत्तक घेतलं. 5 नव्या पैशाचं व्यसन नव्हतं. गुटखा जर कोणी त्याला दिला तो फेकून देत होता गटारीमध्ये, गुटक्यावर थुकून देत होता. इतका चोख, रोख आणि ठोक होता तो असा. हो. आणि कोणाही परोपकार करत होता. आदवात अब्दा शब्द बोलत नव्हता. मोठ्यांचा आदर करणारा होता. परोपकारी होता. अशा मुलाला एका म्हाताऱ्याने दत्तक घेतलं आणि 30 एकर द्राक्ष बागायत जमीन त्याला मिळाली. बोला पटकन, काय कष्ट केले त्याने. नाही, कष्ट काय केले. हा, काही नाही ना. काय कष्ट केले त्याने, बिना कष्टाचं मिळालं. दुसरं उदाहरण, एक मुलगा कॉलेजमध्ये जात होता पण धोतर नेसून जात होता. धोतर कोणी त्याची टिंगल टावडी करत होते ना, त्याच्याकडे तो लक्ष देत नव्हता. आणि देखणा पान, गोरा पान, उंच मुलगा, कसलंही व्यसन नाही, पहिला नंबर सोडत नव्हता. आणि असा मुलगा पाहिला. त्या एका मुलीने बापाजवळ चिठ्ठी दिली, अशा मुलाशी मला लग्न करायचं आहे. त्याचा फोटो चिटकून दिला होता. त्या कागद टेबलवर ठेवून दिला. त्याने पाहिलं, तुझ्या इच्छेप्रमाणे लग्न होईल. आणि तिला भाऊ नव्हता आणि बहीण नव्हती. मग हा त्या घरचा घर जावई झाला. आणि 28 एकर जमीन केळीची बागायतदारचा तो मालक झाला. पटकन बोला, काय कष्ट केले. काहीच नाही. काहीच केलं नाही त्याने, तरी त्याला मिळालं. चला, तिसरं उदाहरण. 2-2 मिनिटात उदाहरण संपत आहे. माझ्या घराचा पुढच्या वर्षी गुढीपाडव्याला घरभरणीचा कार्यक्रम आहे. आणि हे घर
मार्च महिन्यामध्ये पूर्ण झालं पाहिजे. पाया खोदणारा पाया खोदून दिला, रात्रंदिवसातून पाया पूर्ण करायचा. तो खोदत होता, मुलं बाळं लावून खोदत असताना त्याला हंडा लागला. टिकाऊ तांब्याची घागर दिसली, त्याने ते बंद ठेवलं. रात्री ती घागर घरी घेऊन गेला. काय कष्ट केले त्याने? कबाड, घबाड आणि लबाड या 3 गोष्टी झाल्या. काय 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 काय? कबाडी, घबाडी आणि या 3 गोष्टीने धन संसारात मिळतं, लाभ मिळतो. पण परमार्थात माळा टाकली आणि आत्मसाक्षात्कार लगेच झाला. असं घडलंय का? संसारात मिळून गेलो तुम्हाला, तुमची बॅग राहून गेली आणि तुम्ही दुसऱ्याची बॅग नेली, असं होऊन शकेल? तुम्हाला मिळेल. संसारात अचानक लाभ होईल, पण परमार्थात पंढरपूरची वारी केली, रामवारी केली आणि अकस्मात त्याला आत्मसाक्षात्कार होऊन गेला, असं घडत नाही. मग परमार्थाचं फल आहे जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. जन्म आली याचा लाभ पद्मनाभ दर्शने. पद्मनाभाचं दर्शन होणं परमार्थाचा लाभ आहे. तेने मुक्तिचारी सुखे येतो घरा, तेने वैकुंठ भुवनी रामकृष्ण मनी. आणखी सांगतो तुम्हाला, पवित्रची होय चतुर्भुज नर. हे परमार्थाची फल हरिपाठातली आहेत. हे पदरात पाडण्याकरता सेवा, साधना आणि श्रद्धा 3 गोष्टी लागतात. आला का कीर्तनकार साधनेकडे? काय काय सांगितलं बुवाजी? सेवा, पुढे साधना आणि पुढे श्रद्धा म्हणा ना. आपल्या बुद्धीने कीर्तन पकडलं पाहिजे. या 3 गोष्टी असल्या तर परमार्थात मिळणार आहे. नाही या 3 गोष्टी तुम्ही काहीच केल्या नाही आणि खुशाल जेवण करून घ्यायचं, सप्त्याच्या पंक्तीतनं घरी निघून जायचं. ज्याने पंगत घातली त्याचं कर्ज आपल्या डोक्यावर बसतं, हे पहिले ध्यानात ठेवा. हा, फुकट कशी काय पंगत कोणी घालेल? पुण्य घेतात ते आपलं. म्हणून एक महत्वाचा भाग असा आहे, तर साधना करावी लागते. मोजा आता 3 गोष्टी करू सुरुवात. मोजा 1, 2 आणि 3. तर साधना काय आहे तेही सांगतो तुम्हाला. नामचिंतन ही साधना आहे. योगाचरण करणं, योगशास्त्राची साधना करणं एक साधना आहे. पंढरीची वारी आहे माझे ही साधना आहे. शांततेनं एक ऐका. पण योगाची या वाटा जे निघाले का सुबटा, तर या दुःखाचाची वाटा भागाला, त्याच्या वाट्याला दुःख आलं. आता पटकन सांगतील आपल्याला मृदंगाचार्य, असे ज्याचे बोट झालेले आहेत, 72 प्रकारचा वात आहे. राहील का ध्यानात? कोणता? हा, सगळ्यामध्ये वात वाढवणारा पदार्थ वांग आहे. वांग वा, वाल वा, वाजा वा, तोंड वा करून देतात ते 3 वस्तू. वा म्हणजे वाकडं, ऐकलं ना? मग ते वांगच. आणि गवार त्याला गोरानी म्हणतात इकडं, बरोबर आहे ना? आणि वाल म्हणजे घेवड्याचे प्रकार, हे वात वाढवणार आहे. आणि वात 72 प्रकारचा आहे. मला सुद्धा एक वात आहे. पटका बांधला, कमर बांधलं की सारखा बडबड करतो, हे वात मला लागलेला आहे. असला लय मोकाऱ्या वात माझ्या मागे. आणखी सांगतो तुम्हाला, ऐका आता. तर एक गोष्ट महत्वाची सांगतो. आणि त्या आम वाताने बोटा अशी झालेली आहेत. असा माणूस पक्वाचा धागीनता हा बोल काढील का? आलोन पक्वाचकडे घी घेता, आगी घेता, मुखडा, उठावणी, लग्गी, सरपट्या काढता येईल का त्याला? असं ज्याला झालेलं आहे, ज्ञानभा तुकाराम, ज्ञान जाईल का पंढरपूर, पोहोचेल का तो? म्हणून या साधना कठीण आहे. चला, इथून 60 किलोमीटरवर भगरी बुवाचं गाव आहे, लासलगाव आहे ना. तिथले भगरी बाबांना हे नाव का पडलं? एक तोडाभर बगर खात होते. या सगळ्या सृष्टीतल्या धान्यापैकी, तृणधान्यापैकी बगरच्या इतका थंड पदार्थ कोणताच नाही. सगळ्या पदार्थात एवढी शिजवलेली बगर भिंतीला फेकून मारा, चिटकून जाते चुन्यासारखी. इतकी बगर थंडी आहे. पण तोडाभर बगर खात होते 24 तासात. त्यांचं नाव पडलं भगरी बाबा. ही साधना आपल्याकडून होईल का? माझ्या कीर्तनाला त्या कोकणाकडून 3 जण आले आणि ती बगर होती, साबुदाणा होता. एवढी बगर, एवढा साबुदाणा त्या दोघांनी संपवला. ती बाई म्हणे, बाबा मला म्हणे. म्हटलं मी हात धरून बसलोय, माझं आवरून घेतलं मी. त्या दोघांनी संपवलं. म्हणे मी आता वेपर सांगते. म्हटलं बाई आणू नको, हातद्वारे. म्हटलं आता एवढा बगर, एवढी साबुदाणा ज्याला लागतो
खरं सांगा तो योग करीन का? योग याग विधी येणे नोहे सिद्ध. हे उत्तर आलं ना त्याचं. म्हणून एवढ्या साधना आपल्याकडून होणार नाही. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासाया करणे. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासाया करणे. तीर्थ व्रत यम नियमन लगणे देवता धरणे. तीर्थ व्रत यम नियमन लगे दैवता धरणे. आसन मुद्रा ध्यान धारणा वाराणसी मरणे. आसन ध्यान वाराणसी मरणे. केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. जप तप कर्म हरिविण धर्म. जप तप कर्म क्रिया नेम. धर्म सर्व नदीला पूल आहे, मग पायी जायची काय गरज आहे? बरं, पुनश्च तुम्हाला जाता जाता सांगून जातो, मुळातच कठीण गोष्टी करत बसू नये. मीच तुम्हाला जाता जाता सांगतो, ज्याच्या लग्नाचा उंडा 25,000 आहे त्याने 50,000ची पैठणी कशा करता काढायची? पटापट बोला आता, लवकर वेळ नका लावा. पैठणी केवढ्याची काढली? 50. आणि उंडा केवढा आहे? एक तर मुली मिळत नाही. मग आता पुढे काय करायचं? ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याने रामायण सांगायचं का भागवत? ज्याचे 32 दात राजीनामा ठेवून निघून गेलेले आहेत त्याने सुपारी खायची का ऊस? ज्याचं स्वतःचं पोट भरत नाही त्याने दुसरं लग्न करावं का? या गोष्टी पुनश्च सांगून जातो तुम्हाला. तुका म्हणे सोपे आहे सर्व मुनी. आहे सर्व तुका म्हणे सोपे आहे सर्व मुनी. सोपे आहे सर्व मुनी. शहाणा तो धनी घेतो येथे. शहाणा तो धनी घेतो येथे. शहाणा तो धनी घेतो येथे. तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी नाम संकीर्तन साधन पै सोपे. काहींना सोपं कळत नाही, सोपं पटत नाही. आता काय करणार? मी एक ठिकाणी बोललो, म्हटलं मावशी बिना तिखटाची भाजी कर. हा बिना तिखटची भाजी होणारच नाही म्हणे. आया आता म्हटलं मी बनवून दाखवतो. सारखा बाजूला आणा तो गॅसची शेंगडी, मी बनावतो. मग तशी बनीन मी म्हणे, पण तरी बी त्या बाईने इथलं तिखट टाकीच दिलं. पडिले वडण पाते टाटकरी काय बोलले. काहींना सोपं समजतच नाही. हा, आणि शांततेनं एक ऐका, पद्धतशीर सांगतो तुम्हाला, नाम संकीर्तनासारखं सोपं काहीच नाही. मला मोकळं सांगा, तुम्ही सुतक पडल्यावर चहा पिता येतो का? काही काही डबल डबल मान आलं होते. अरे सुतक पडल्यावर चहा चालतो, कॉफी चालते, थंडी चहा चालते. काहींना समजली का नाही कोणास ठाऊक. काहीच नडत नाही सुतक मध्ये, सगळे व्यवहार करतात लोक. मग मी तुम्हाला सांगतो, नामचिंतन काळ वेळ नाम उच्चारिता नाही. आणि अगाध पुण्य नामचिंतनाने पुण्याची गणना कोण करे. शांत मनाने काय का. आणि एवढं असूनही जर तुम्ही करत नसाल तर त्याचं उत्तर मी देणारा आळस आहे. आणि आळस हा एकाचा नाही, जगाचा शत्रू आहे. जगात जेवढे मानव आहे तेवढ्यांचा तो शत्रू आहे. मग एकाने ऐकलं तुकोबारांच्या तोंडून, मग तो म्हणायला लागला, म्हणे महाराज एवढं आम्हाला करणं काही शक्य नाही. बरेच लोक तक्रार करतात, झोप लागत नाही, झोप लागत नाही, झोप लागत नाही. अरे आपल्याकडे इतकी झोप लागते, चालत्या कीर्तनात घ्या झोप. हा आरती तुकारामात तेव्हा त्याने जाग येते. एक गोष्ट सांगतो, शांततेनं ज्याला झोप लागत नसेल त्याने थंड पाण्याने हातपाय धुवून घ्यावे. असले घरात तर साखर टाकलेलं कोमट दूध घ्यावं आणि जप करता करता झोप लागते. करून पहा, प्रयोग करा. मग लोक तुम्ही MBBS आहे का? माझ्या MBBS ची तुम्हाला काय गरज आहे?
तुम्हाला झोपेचा इलाज सांगितला ना, औषध सांगितलं नाही, साधनं सांगितली. ज्याला झोप लागत नाही गार पाण्याने हातपाय धुवायचे, चिंतामग्न राहायचं. मच्छर असतील, पंख्याचा आवाज मग झोप लागत नाही. पंखा बंद केला तर डास येतात, पंखा चालू केला तर सर्दी होते. आता कसं काय करावं? काही लोक तिखट खाल्लं तर पचत नाही, फिकट खाल्लं तर रुचत नाही, आणि काय खावं हे सुचत नाही. आता काय करू हे समजत नाही. लगीन करावं कोणी मुलगी देत नाही, ब्रह्मचारी राहावं तर गॅरंटी नाही. आता काय करावं? सोपं सांगून टाकलं, सगळ्यात सोपं. पण बाबा हे आम्हाला जब झोप लागते, अति झोप आयुष्याचा लोप, काढाचा कोप मर्यादित झोप. काय 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 चहाचा कप. अति झोप आयुष्याचा लोप, काढाचा कोप मर्यादित झोप. कमी झोप आरोग्याचा लोप, यथायोग्य झोप. तर आपण एक महत्वाचा मुद्दा मांडणार. त्यांनी तक्रार नेली तुकोबाऱ्यांकडे, विचारा तुम्ही. आणि सांगतो आम्ही, तुकोबाऱ्यांनी सांगितलं नामचिंतन हे सर्वश्रेष्ठ साधन आहे, पण त्या लोकांनी सांगितलं आम्हाला जमत नाही, झोप लागते. मग आम्ही एक करू ना तुकोबाराया, आमची जमीन जी आहे समुद्राच्या काठापर्यंत आहे. असो का? जिथे असा भास होतो आकाशाचं वलय टेकलं आहे. आकाश कुठेच टेकलेलं नाही, आकाश सर्व व्यापक आहे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. मग काय करायचं? तर समुद्रापर्यंत जमीन आहे, जमीन पुरवळत नाही. मजुरीचे भाव सारखे वाढले, सरकारचं धोरण, व्यापाऱ्याची कात्री, मजुराची धास्ती आणि निसर्ग, या 4 गोष्टींमध्ये शेती तोट्यात गेलेली आहे. 2 रुपये किलो केळी, तुमच्या नाशिकला 60 रुपये किलो केळी आहे, तिथे 2 रुपये किलो केळी आहे यावल तालुक्यात. शेती पुरवत नाही, मग आम्ही दान करू. पण जमीन दान करण्याचं पुण्य मिळेल का नाही आम्हाला? हो हो मिळणार आहे, काही काळजी करू नको. भूमी दाने होसे भूमी पाळू, अभंग नामदेव महाराजांचा. भूमी दाने होसे भूमी पाळू, कनक दाने कांती निर्मळू, चंदन दाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया. चंदन दान करणाऱ्याचा पुढच्या जन्मात शीतल देह मिळतो. सोनदान करणारा जो माणूस आहे निर्मळ कांतीचा देह मिळतो. आणि जमीन दान करणारा नंतरच्या जन्मामध्ये जमिनीचा राजा होतो, असा अभंग मालिकेत आहे. हा, मग आम्ही आता जमीन दान करू, मग आम्हाला पुण्य मिळेल ना? हो मिळेल पुण्य. मग करू ना? ऐक बाबा, अर्धवट ऐकलं तू जमीन दान केल्याचं जे तुला पुण्य मिळणार आहे ते पुण्य, आणि नामचिंतन करण्याचं पुण्याची गणना कोण करी? तर नामचिंतनाने निर्माण होणारं पुण्य, जमीन दान करणारं पुण्य त्याची बरोबरी करू शकत नाही. आज कस काय? अरे आईच्या दुधाची बरोबरी गावरान गाईचं दूध करू शकत नाही, तर म्हशीचं दूध बाजूला आणि बिना खांदड्याच्या गाईचं दूध बाजूला. कोणती गाय सांगितली शेवटी? काल मी जिथे झोपलो ना, सारखी गाय ओरडतच होती. अरे वैर ना, त्या चंदनापुरी घाटच्या खाली माझा शर्ट धुतला, त्या माऊलीनं बाजवर वाळत टाकला, त्या गायला वैरण नाही दिली, तिनं पुढचा शर्टच खाऊन टाकला मला. आता मी का गाडीवाला बाबा आहे का अर्धा डझन शर्ट ठेवू जवळ, दुसऱ्याचा जुना शर्ट. नाही तर लोक मला कीर्तन करू दिलं नसतं, लोकांनी बावळट यावा कोणीतरी. शांतते नाही का? आईच्या दुधाची बरोबरी कशालाच येऊ शकत नाही. सगळ्या सृष्टीच्या खाद्यपदार्थामध्ये मध पंचमहाभूताचं सत्व आहे. लेकराला एवढंसं चाटवावं, थोडंशी सुंठीची पावडर मधात टाकून चाटून घ्यायचं, नैसर्गिक रीतीने खोकला जातो. बाबा काय गोष्टी सांगतात, 3.5 मिनिटात खोकला जातो त्या गोळ्यांनी. पण तुझी किडनी आणि लिव्हरवर परिणाम झाला का हे पहिल्यांदा पाय. MBBS नाही, त्याचा शिकवणाऱ्या कॉलेजचा प्रोफेसर जरी आला, हे कोणीच सांगत नाही या गोळ्या घ्या, हे सांगतील, पण याच्यापासून किडनीवर परिणाम होईल असं स्पष्ट कोणी सांगत नाही. संधिवाताच्या गोळ्या खाणाऱ्यांच्या किडनीचा फेल काही निर्णय लागला हा, फक्त कोणी सांगत नाही. गोळ्या खपतायत, केंद्र सरकारला टॅक्स भेटतो. गंगेच्या पाण्याची बरोबरी कोणीच फिल्टरचं पाणी करू शकत नाही. सोन्यासारखा कोणताच धातू नाही, गाईसारखा कोणताच प्राणी नाही, मायबापासारखं तीर्थ कोणताच नाही, भारतासारखा श्रेष्ठ देश कोणताच नाही. गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ, विठोबासारखा भगवंत,
ज्ञानोबा तुकोबारासारखे संत आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ कुठे भटका फिरून या, कुठेच भेटणार नाही. तू एवढंच करशील, गप्पा मारशील, दुसरं काय करणार आहे. म्हणून त्यांनी तुकोबारायांनी सांगितलं, तुलनात्मक विचार मांडला. काय शब्द वापरला? तुलनात्मक. नाम चिंतनाने निर्माण होणारं पुण्य एका बाजूला आणि समुद्र वलयांकित पृथ्वीचं दान देण्याचं पूर्ण एका बाजूला. याची तुलना होऊ शकत नाही. पहिल्या चरणात समुद्र वलयांकित पृथ्वीचं दान, समुद्र वलयांकित पृथ्वीचं दान, समुद्र वलयांकित पृथ्वीचे 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 दान, करिता समान नयनाम, करिता समान नयनाम, करिता समान नयनाम, करिता समान नयनाम, नयनाम, मन बोली बोली नका बाळग, मन बोली बोली नका बाळग, करिता समान नयनाम, समान नयनाम, नयनाम, करिता समान नयनाम, समान नयनाम, नयनाम, मन बोली बोली नका बाळग, मन बोली बोली नका बाळग. पहिलं चरण सुरू झालं. ऐका, 4040 अभंग, 100 प्रकरण. कर्ज मागणीचं प्रकरण नाही, अभंगाचं प्रकरण, भाग प्रभाग विभाग. 300 चरण, 18 तासात गाथेचं पारायण होतं. गाथा पंचमवेद आहे, गाथा उपनिषद आहे आणि गाथा जीवनसाथी आहे. ज्याला जे पाहिजे असेल त्यांनी त्या गाथेमध्ये पाहून घ्या. तुमचं सुंदर ते ध्यान सुरू झाल्यावर मी गाथा ठेवली. बरोबर आहे का काकडे महाराज? मला चहा नाही, काफी नाही, दूध नाही, हातावरचं घड्याळ नाही, पंजा नाही, कमळाचं बी फुल नाही, रेल्वेचं इंजिन बी नाही, धनुष्य बी नाही, बाण बी नाही. असा एकटाच आहे. साप कधी संग करत नाही, एकटाच फिरतो साप. अशी ओवी आहे एकनाथ महाराजांची. आपला परमार्थ करा भाऊ, मला बाकी काही सांगायचं नाही तुम्हाला. समुद्राच्या पाण्यापर्यंत आमची जमीन आहे. हे जरी खरं आहे, दान करू आम्ही, आम्हाला पुरवळत नाही. त्याच्यामध्ये 10 प्रकारचे दानं सांगितले आहेत नामदेव महाराजांनी, बरं का. अन्नदाने सदा सुखी, उदक दाने दृढायुषी, मंदिर दाने भुवन पालकी सुपरिमळू उपचार. मंदिर बांधतो आणि गावाला दान करून देतो, त्याची पालखीमध्ये बसून मिरवणूक होते. आणि पुनश्च एक सांगतो तुम्हाला जाता जाताना, तसे दानं भरपूर आहेत, कितीतरी दानं आहेत, सगळी सांगण्याची काही गरज नाही. एक कन्यादान सुद्धा आहे. आता इथे विषय आला, महत्त्वाचा एक विषय असा आला, तर जमीन दान करणारे. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं 47च्या 8व्या महिन्यामध्ये. तर त्यावेळेला भारत स्वतंत्र झाला. विनायक नरहर भावे म्हणजेच विनोबाजी
गांधीजींचे शिष्य होते. काल्पनिक नाही आहे, काल्पनिक नाही आहे. काही लोक म्हणतात बुवाला काय माहीत, बुवा काही एम ए झाले आहेत का इतिहासाचे, अशा गोष्टी काढतात काही लोक. काही त्याला एम एची गरज नाही भाऊ, ऐकून घ्या. तर ते धुळ्याच्या तुरुंगात होते, त्यांनी गीताई नावाचा ग्रंथ लिहिला आणि ते जे फिरले भारतभर. 200 एकर जमीन आहे ना, तुमच्या मुलाबाळांना वाटणी करून द्या, म्हातारपणा तुम्हाला काढून घ्या आणि उरलेली जमीन दान करा. मग त्याला म्हणायचे भूदान नेते. विनोबाजी काय ठरले, विदर्भामध्ये मोठे नंबरचे नंबर जमीन होती. तुमची जमीन किती होय राजा, आम्हाला का 180 एकर. मग 20 एकर दान करू शकता का राजा तुम्ही. म्या हो म्हणलं, म्या देते, म्या कटू नाही म्हणते, असं माणूस म्हणते. हे झाले भूदान नेते. याला फल मिळेल, पुढच्या जन्मामध्ये भूमीचा राजा होईल असा अभंगच आहे. न्याय जोडला पवित्री, यो ऐका, न्याय जोडला पवित्री. बरं का, न्यायाने मिळवलेलं, पवित्र मिळवलेलं भूम्याधिक स्वतंत्री, भूमी स्वतःची जमीन आणि ते दान करणं हे पुण्य झालं. पण नामचिंतनाच्या पुण्याची बरोबरी होऊ शकत नाही. आईच्या दुधाचं उदाहरण दिलं, गंगेच्या पाण्याचं उदाहरण दिलं. सोन्यासारखा धातू नाही, गुरुसारखा देव नाही, मायबापासारखं तीर्थ नाही, गाईसारखा प्राणी नाही, सगळं सांगून मोकळं झालो. इथे ऐका आता, इथून आपण बसणार आहोत पुणे ते बुलढाणा गाडीने. खामगावला उतरू आणि शेगावला जाऊ. शेगावच्या भुयारात उतरलो आपण. तिथली जी प्रतिमा आहे ती बरं का इटालियन मार्बलची प्रतिमा आहे, गजानन बाबाची. इतकी पांढरी शुभ्र, दुधापेक्षा पांढरं राहते ते. आणि दर्शन घेऊन आपण असे चढायला लागलो. त्या पायरीवर पाय ठेवला, पायरी टच झाली 1+, दुसऱ्या माणसानं पाय ठेवला 2+, 3+, तर संध्याकाळपर्यंत मंदिर बंद होईपर्यंत आकडा येतो. 7व्या दिवसाचा आकडा नोंद होते. महिन्यात किती लोकांनी दर्शन घेतलं, 11,07,000 लोकांनी दर्शन घेतलं. वर्षात 2.25 कोटी लोकांनी दर्शन घेतलं. एका माणसानं दर्शन घेतलं, पायरीला पायरी टच झाली वजनाने की तो प्लस होतं. म्हणून प्रवाशाची भक्ताची गणना मशीन करी, दुधाच्या फॅटची गणना मशीन करी. हात मोकळा सोडा. तब्येत कधीपासून बिघडली, तुमचा ब्लड प्रेशर वाढलेला आहे. कशामुळे वाढला, माझा विरुद्ध माणूस सरपंच झाला म्हणून वाढला. ही गोळी सकाळी घ्यायची, दुपारी घ्यायची, संध्याकाळी घ्यायची. ब्लड प्रेशरची गणना मशीन करी, दुधाच्या फॅटची गणना मशीन करी, यात्रेकरूची गणना मशीन करी, पण पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हे पुण्याची गणना कोण करी. आलं पुण्याची गणना. आणि आता इथून पुढे एक ऐकायचं आहे तुम्हाला सगळेजण. एक ऐका आता, जितकं तुम्ही नामचिंतन केलं एवढं शुद्ध पुण्य आहे. जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक, शुद्ध पुण्य ते एक, शुद्ध पुण्य ते एक. जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक, शुद्ध पुण्य ते एक, शुद्ध पुण्य ते एक. दादांनो, माईंनो, आईंनो, ताईंनो, ऐका. मी तुम्हाला भदा भदा हसवलं, ओढून ताडून इकडच्या तिकडच्या गोष्टी काढल्या. खरं सांगा, हसणं हा परमार्थ आहे का मनोरंजन आहे? मोकळं बोला ना, बेहू नका ना, अजिबात बेहू नका.
आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना टीव्ही लागलेला आहे. बदा आस्वान 51,000 घेऊन जावा. हे दुकान कोणावर चाललं बरं सांगा, पटकन सांगा. कोणावर चाललं हे दुकान? आपोआप चाललं का ते? अरे जिथे दारू पिणारे नाही तिथे दारूचं दुकान चालत नाही, तो बंद करतो. हा, दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, आता शांततेने एक ऐका, जेणेकरून आत्मकल्याण होईल किंवा शुद्ध पुण्यपदरात पडेल असंच तुम्हाला सांगणार आहे मी. पण काही लोक म्हणता काय बाबा आणला आता लय बोर केलं. काय रे, शेतात बोर करतो तर ते बोर होत नाही, तू आठी कसा बोर झाला? त्या कोकणामध्ये शहापूर तालुका आहे ठाणे जिल्ह्यातला, आपल्याकडून येतो तो तालुका, इगतपुरीला लागू नाही. आता मी कीर्तन केलं, फेटा बघायला घातला आणि चाललो घेऊन. चालले लोक मला, काय कीर्तन सांगितला? सगळा कीर्तन बोर करून टाकला. आणि त्यांच्या मागे मी चालत होतो. मी अशी खाली मान टाकून घेतली, उपरण असं करून घेतलं. परवाचा कीर्तनकार आला का ना, जाम कीर्तन आणला. अरे म्हटलं तू त्या लायकीचा दिसतोय, असला नाही चूक करायचा. पुढच्या वर्षी चांगला कीर्तनकार आणायचा. चांगला म्हणजे कसा, 5 साड्या नेसणारा आणि महिलांसारखी मेकअप करणारा, नाचणारा, 65 विषय कीर्तन सांगणारा कीर्तनकार लोकांना चालतो. याला समाजाची चूक आहे, त्यांची नाही. हा, करतो आता सुरुवात, सांगतो तुम्हाला. मी चरण बोललो का? हो. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. ते ऐका, विश्वातल्या माऊलीची ओवी. आई लेकरा करता खाऊ बनवते, तशा आपल्या करता ओव्या बनवल्या ज्ञानोबारांनी. सांगा, पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे. मग माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. इकडून आवाज आला कुठून तरी. माझी प्राप्ती ज्याचे नव्हते ते शुद्ध पुण्य तुमच्या पदरात पडावं. तुमचा संसार, तुमचे मुलं बाळ, तुमची जमीन, घरदार, नातलग हे जरूर सांभाळा आणि शुद्ध पुण्य पदरात पडा. हसण्याने पुण्य होत नाही. हसण्याचं बदा आकाशात जमा होऊन जातं, काही राहत नाही. कट्ट गयो नाही न कट्ट आयो नाही. समजलं नाही ना? एक मारवाडी सकाळी तोंड होत होता, दुसरा मारवाडी बोलला, 15 दिवस कुठे गेले होते? 15 दिवस दिसले नाही. मग त्याने उत्तर दिलं, कट्ट गयो नाही न कट्ट आयो नाही. कुठेच गेलो नाही, कुठूनच आलो नाही. म्हणे कस काय? म्हणे मी 15 दिवस मुलाकरता मुलगी पाहत फिरलो म्हणे, आणि 15 पाहुणे एकाच दिवशी माझ्या घरी आले. मी 15 दिवस लोकांच्या घरी खाल्लं आणि 15 लोक माझ्या घरी खाऊन गेले. कट्ट गयो नाही न कट्ट आयो नाही. गोष्ट आहे का? शुद्ध पुण्याचे 2 चरणही दिलं आणि तुम्हाला ओवी दिली. पुण्याची गणना हरिपाठातलंही दिलं आणि भूमिदाने उस भूमी पाडू नामदेव महाराजांचा अभंग दिला. मी अभंगाला धरून सांगणार आहे तुम्हाला. देवाकरता कीर्तन आहे. मग सांगा बाबा, ब्लड प्रेशर मोजता येतो, हात मोकळा सोडा, हात मोकळा. सांगितलं काही उदाहरण? हो. नाही हो, हे दुसरं आहे. हो, दुसरं आहे का? बरोबर. हात मोकळा सोडा, असे मूठ वाढा. बाबा 360 वर तुमची साखर गेलेली आहे. याची गणना आहे. आणखी जनगणनाही आहे. का करत नाही खरी जनगणना त्या परमात्म्यालाच माहीत. हिंदू धर्म किती कमी होत चालला हे लोकांना समजू द्यायचं नाही आहे. दुसरे धर्म कोणते वाढले हे रहस्य आहे त्याच्यात. जनगणना, रक्तगणना, प्रवासी गणना, पंढरपूरचे वारकरी किती आले हा आकडा फिक्स नाही. पण रेल्वेच्या गाड्या इतक्या आल्या, 9,067 गाड्यांमध्ये 40 प्रवासी गुणिले आणि दिंडीमध्ये धरले 6 लाख, अशी गणना होते. पण आपल्याला त्याही गणनेची गरज नाही. त्या पुण्याची बरोबरी होऊ शकत नाही. मी माझ्या डोळ्याने एक तहसील कचेरीत स्वतः पाहिलेला किस्सा सांगतो. मला सहीपुरतं जावं लागलं, तिथे सहीसाठी जावं लागलं. माझं काही काम नव्हतं. एका शेतकऱ्याची शेतीची नोंदणी केली. काय म्हणतात त्याला, दुय्यम निबंधक का, जॉईंट रजिस्ट्रार. सब रजिस्टर. त्याने पैसे घेतले. त्याने हातात नाही घेतले म्हणून तर हे लोक सापडत नाहीत. मग ते वेंडरने घेतले. वेंडरने व्यवस्थित ठेवले आणि त्याच ठिकाणी गणपतीची वर्गणी मागणारे पोळ गेले 10-15. साहेब तुमच्याकडून पैसे पाहिजे. आणि त्याने 500 रुपये दिले त्या मुलांना. घेतले कोणाकडून? काय ऐकलं तुम्ही? शेतकऱ्याकडून खरेदी नोंदण्याची हरामीने. पगार असून त्या हरामी धंदा केला त्याने.
आणि पुढे काय झालं सांगतो ना, काय झालं. गणपतीला 500 दिले. याला दान घडलं काय हे स्पष्ट उभी सांगतो. कोण आहे का तुमच्या ज्ञानेश्वरी दररोज वाचणारा? त्याच्या ज्ञानेश्वरीमध्ये वाचा. नागपूर नागवलं जळगाव जीव घातलं. नागवने व्यवहारे गवादी घातली, व्यवहारात लोकाला फसवलं, इकडे अन्नदान केलं, अशी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. मग त्याही पेक्षा शुद्ध पुण्य कसं पदरात पडेल याच्याकरता सांगितलं. मग इतकं जर नामचिंतन गोड आहे, वा वा, मोजा तर बरं, पटकन मोजा. उत्कट, चोखट, फुक्कट आणि देवाच्या निकट. पाठ करणार का महाराज? ओ बाबा सांगा ना हो. काय काय? उत्कट, चोखट, फुक्कट, देवाच्या निकट. आणि सांगणाऱ्याचं नाव पोपट. मग कस काय? मग मेड इन पोपट. बाबा मग एवढं गोड असून का घेत नाही? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अरे लोक का घेत नाही याचं एकच उत्तर आहे, आळस. आणि आळस करणाऱ्या लोकांना नोटीस पाठवली दुसऱ्या चरणात. म्हणवोनी कोणी न कराळ, 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 जशी लोखंडाची साकडी, जशी फुलाची पाकडी आणि तशीच चरणाची साकडी. निघाली का साकडी? का करत नाही? आळस. म्हणून आळस करू नका. आणि इथेच ऐकून घ्या, हा ना, हे नाशिकच आहे ना, 36 किलोमीटर पिंपळगाव बसवंतेश्वराचं. तिथे कीर्तनाला गेलो. काकी म्हटलं मी चहा घेत नाही, काफी घेत नाही, बटाटे वडे नाही, काहीच नाही, भूक लागली आहे म्हणे. बाबा कालवून भाकर बनवती, माझ्याला शक्तपणा लय आहे म्हणे, पण थोडा उशीर लागेल. म्हटलं काकी मी भाजी करू का, कणिक मळू का? ना मला बरं नाही दिसणार, उगं तुम्ही बसा तर करती. म्हटलं असं कसं? जेवता जेवता सांगितलं कधीपासून अशक्तपणा आहे? मरणाचाच अशक्तपणा आहे म्हणे, जात नाही. सारे डॉक्टर पालथी घातलेत. म्हटलं एक सांगू का? जेवता जेवता सांगत होतो. श्रीमद भागवत महापुराणाचा 9वा स्कंद आहे. म्हणून तुम्ही तर पोथी सांगताय. म्हटलं पोथीतच तुमचा आजार सांगतो. हां. आणि तिथे च्यवन नावाचे ऋषी झाले. त्यांचं नाव आहे च्यवन भार्गव, भृगु कुलोत्पन्न ऋषी. त्यांनी म्हातारपणात लग्न केलं. असं कसं सांगायलात? म्हटलं त्या पोथ्या ऐका ना तुम्ही. पोथ्या ऐकत नाही तुम्ही. भृगु कुलोत्पन्न भार्गव ऋषी यांनी म्हातारपणामध्ये सुकन्येबरोबर लग्न केलं. म्हातारपणात तरुण्याची अनुभूती त्यांना आली आणि त्यांचं नाव दिलं त्या औषधाला च्यवनप्राश. ते ऋषीचंच नाव आहे. असं दाखवा इंग्रजी कंपन्यांनी कोणतं इंग्रजीचं नाव दिलंय असं सांगा, दाखवा. म्हणून तू कसलं असतंय, कुठं मिळतंय? म्हटलं आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळेल. जेवण झालं म्हणे. नंदू
बाबाला घेऊन जा ते औषध घेऊन ये. बसलो गाडीवर, अर्धा किलोचा डबा 140 रुपयाला तेव्हा होता त्यावेळचा भाव. म्हटलं गरम जर पडलं ना, आवळ्यापासून बनवलेलं आहे ते. आवळा हा सी विटामिनचा स्रोत आहे, सर्वांनी खावं असं आहे. सी विटामिनचा स्रोत म्हणजेच क जीवनसत्व, आणि त्याचं पचनशक्ती मंदावत नाही. त्याच्यात खडकात दगडात असणारी खनिजे मुळातून खडात आणि त्याच्यातून फळामध्ये येतात आणि ती आपल्या शरीरात जातात. त्याच्यात स्पेशल आणि मकरध्वज सारखे सुवर्ण भस्म, रजत भस्म असे भस्म टाकलेले राहतात. सुवर्ण भस्म काही कंपनी टाकत नसेल ते, पण ऐकून घ्या. तर म्हटलं हे औषध घ्यायचं, गरम पडलं तर दुधावर घ्यायचं, जेवणानंतर घ्यायचं. निघून गेलो मी. आलो पुढच्या वर्षी, काकी हा शक्तपणा गेला का? कसला जातोय म्हणे, बाबा मरणाला मला संगणच नेणार म्हणे तो. म्हटलं किती डबे संपले? म्हणे पहिलाच संपला नाही, आणला पहिला डबा, उघडलं झाकण, माझ्या हातचं बोट खोचलेलं तसंच खड्डं होतं. मग याला मोदी साहेब जबाबदार आहेत का फडणवीस? जबाबदार कोण आहे? कीर्तनकार का पखवाजा? नाही, जबाबदार कोण आहे? या बाबाने औषध सांगितलं ना, बरं काही वाईट नाही ना, ऋषी मुनींच्या ह्याच्यातून आलेलं आहे, आवळ्यापासून बनवलेलं आहे. विश्वास ठेवून शरीरातले सप्त धातूचं पोषण करतं. अस्थि मज्जा रुधिर त्वचा मांस मेद वीर्य सप्त धातवा, शरीरातले सप्त धातूचं पोषण करणारं ते औषध आहे. मी जरी कीर्तनकार असलो तरी आयुर्वेदाची पुस्तकं वाचतो, पण आळस आहे ना, तो कोबरा आहे तर देवाला हाकच मारत्यात. पाठ असलं जरूर म्हणा महाराज, 225 कीर्तनकारांची महाराष्ट्रात गाथा पाठ आहे. देवा धाव, नारायणा धाव, विठुराया धाव, पंढरीनाथ धाव, रुक्मिणीवरा धाव धाव धाव. आळस आला अंगा धाव घाली पांडुरंगा, धाव घाली पांडुरंगा, धाव घाली पांडुरंगा. आळस आला अंगा, धाव घाली पांडुरंगा, धाव घाली पांडुरंगा, धाव घाली पांडुरंगा. आळस आला अंगा, आळस आला अंगा, धाव घाली पांडुरंगा, धाव घाली पांडुरंगा. आळस आला अंगा, धाव घाली पांडुरंगा, धाव घाली पांडुरंगा, धाव घाली पांडुरंगा. आपल्या भंगामध्ये आडस आहे ना, तर तसेच पुरावे द्यायचे. चला गीता उघडली, 18वा अध्याय काढला, 28वा श्लोक काढा 18व्या अध्यायातला. अयुक्त प्राकृत स्तब्ध षटो नष्कृतिको अलसहा. आला आड शब्द, संस्कृतामध्ये अड नसतो, ल असतो. तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी एक अशी ओवी लिहिली आहे, ऐका. आता द्राक्ष चालू आहेत का? द्राक्ष रसा आम्ररसा, वेळी तोंड सडे वायसा. वायस म्हणजे कावळा. द्राक्ष खाल्ले, आंबा खाल्ला कावळ्याने की त्याचं तोंड खराब होतं. द्राक्ष पाहून घ्या ओवी, इथेच पाहून घ्या. द्राक्ष रसा आम्ररसा, वेळी तोंड सडे वायसा, का फुट्टी डोळे दिवसा डुडुळाचे. डुडुळ म्हणजे घुबळ. तैसा कल्याण काढू पाहे, तै त्या ते आडसूक आहे. या ओव्या द्याव्यात भाऊ. लोकांच्या कानावर पडलं तर शुद्ध पुण्य तरी लोकांना मिळेल. काय बदा बदा असं होतं. कामापुरती चटणी खावी, जास्त नाही, आणि खाल्ली तर मग मूळ व्याध होईल. जाय तिकडे. आमचं काय जाणार, मी सांगून मोकळं झालं. ओव्या दिल्यात ना. आळस अशी एक वस्तू आहे महाराज, आळसासारखा शत्रू नाही, आळसासारखा शत्रू नाही. मीच तुम्हाला सांगतो, काही माणसं अशी आहेत त्यांना आळस असतो आणि आळस नसतो. हा, असं कसं काय? त्यांना परमार्थामध्ये आळस असतो आणि संसारामध्ये आळस नसतो. हे सांगितलं तुम्हाला. म्हणून कोणी न करावा आळस, बर का. म्हणा रात्रंदिवस राम राम चिंतन करावं. आजच्या 55 वर्षात या मुलापेक्षा मी टणका होतो. आऊत हाकलून आळंदीला निघून गेलो. 55 वर्षापूर्वी मला काही माधुकरीची व्यवस्था लागलेली नव्हती. माधुकरी मागायला जात होतो. नगर जिल्ह्यातले एक म्हातारो डाळ तांदूळ
काय म्हणतात बाजरी ज्वारी गोळा करून आणायचो ट्रॅक्टर भरून आपल्या आळंदीला आणि चपात्या कालवण करायचं आणि तिथल्या शिकणाऱ्या मुलांना दान वाटायचा. आणि त्याची पद्धत आहे का विठ्ठल 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 माऊली पुढं सारखा. माऊली म्हणजे आळंदीला कोणालाही माऊलीच म्हणता. माधुकरी घेणारे विठ्ठल 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 ए चपात्या आण रे इकडे विठ्ठल 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 ए कालवणचं भांडं आण रे विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली आता संपलेली आहे भाजी थोडी चटणी घ्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी सुटलो आळंदीला घरी गेलो 75 साली. त्याच्यानंतर त्या म्हाताऱ्याचं दर्शन झालं नाही. असा सोन्यासारखाचा तो काजू बदाम खाणारा नव्हता पण नामचिंतनाचं ते चेहऱ्यावर होतं. आपल्या परीने आपला परमार्थ करा. आपला मुलगा आपली सून आपली पत्नी आपले नातवंड पतवंड पवता पवती हे जर अनुकूल असतील तर त्यांच्यामध्ये बसून हरिपाठ काकडा घरी करून घ्या. आणि जर आपल्या विरुद्ध गेले आपल्या गावाच्या मंदिरामध्ये बसून परमार्थ करा. मी सुद्धा कासारखेड्याच्या मंदिरातच राहतो. सकाळच्या 3 पोळ्या संध्याकाळच्या 2 पोळ्या. टी व्ही नाही पेपर नाही चहा नाही कॉफी नाही उसळ मिसळ भेसळ नाही काहीच नाही. कोण निवडून आलं कोण पडलं काही घेणं नाही काही. आग लगी बस्ती में तो मस्त राहो मस्ती में. परमार्थाची मस्ती म्हणतात याला. परत सांगू का आहेत असे काही माणसं मी कोणाच्या घेण्यात नाही मी कोणाच्या देण्यात नाही मी कोणाच्या घरी नाही मी कोणाच्या दारी नाही. सप्ताह संपून गेला तर मला माहीत सुद्धा नाही. या मोखऱ्याच्या नादी कोणी लागायचं. सप्ताह संपून गेला तर मला माहीत सुद्धा नाही. मग तुला काही नोटीस काढतील का रे. स्वतःचा परमार्थ तू हो तुझ्या जीवनाचा. अजून बोलू आपुली आपण आपला परमार्थ आपण करावा. जेवढं झालं तेवढं चिंतन करावं. काळ सारा चिंतने संतमाची गंगाताने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळसी काळ सारा चिंतने एकांतवासी गंगाताने देवाच्या पूजने प्रदक्षिणा काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा सने एकांतवासी गंगा सने गंगा सने एकांतवासी गंगा सने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्तार विहार युक्तार विहार विहार युक्तार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार. एक हायस्कूलचे सर होते म्हणजे मराठीत म्हणायचं म्हणजे माध्यमिक शिक्षक. त्यांना मुलगी झाली आणि हायस्कूल होतं 11 वाजेला. इतक्या घाईने चालले बँकेत इतक्या घाईने चालले. काहो सर काहो सर काहो सर की घाईच आहे म्हणे घाईच आहे. काय झालंय का मुलगी झाली आहे म्हणून तब्येत ठीक आहे. मग घाई काय आहे म्हणे बँकेत चाललो म्हणे पैसे अपुरे असतील देतो काही घाई नका करा पैसे नको आहेत. त्या मुलीच्या नावाचं खातं उघडलं आणि हिच्या लग्नापर्यंत 18 वर्षात 3.5 लाख रुपये झाले पाहिजे. हा किती उत्साह आहे. आणखी पुनश्च सांगतो तुम्हाला लग्न होणारी मुलगी आणि नवरदेवचे मित्र यांना जेवढा उत्साह असतो लग्नाचा त्याच्यापेक्षा परमार्थाचा उत्साह आपल्या असावा. आणि आपलं फल आपल्या पदरात परमात्मा टाकणार आहे त्याला 1000 हात आहे. मी तर छातीला हात लावतो. 2 रुपये किलो केळी झाली याच्या पुढे असं करतील 2 लाख रुपये तोडा सोनं करून टाकतील आणि ते 1.25 लाखवर आणून टाकतील. तुम्हाला मला भरोसाच नाही सोन्याचं काय करतील व्यापारी अधिकारी पुढारी हे 3 जण देश चालवत आहेत. पण एकच सांगतो आपला पुण्याचा खजिना जसं धर्माचं राज्य दुर्योधनाने हिसकावलं तसं आपला पुण्याचा खजिना कोणीच हिसकावणार नाही.
दुर्योधन इतका हुशार होता राजकारणात. पांडवांचा मामा शल्य त्याच्याकडे, कृष्ण भगवंताची नारायणी यादवी सेना त्याच्याचकडे, कुलगुरू म्हणजे हो कृपाचार्य त्याच्याचकडे, द्रोणाचार्य गुरु त्याच्याचकडे, आणि भाडोत्री आणलेलं माझा अंग नावाचा देशाचा तुकडा तुला देतो माझ्या बाजूने लढ त्याच्याचकडे. बापरे. आणि कपट कारस्थानाची फॅक्टरी आणली होती बरं का अफगाणिस्तानातून. अफगाणिस्तान कसं काय? अरे अफगाणिस्तान हे नंतरचं नाव आहे. त्या देशाची राजधानी काबूल आणि कंदाहार आहे. तर कंदाहार का नाव पडलं? तिथला राजा गंधार होता आणि त्याची मुलगी गांधारी होती, आणि हा गांधार नरेश होता जो यांना बुद्ध शिकवत होता कौरवांना. अशा खोट्या कवड्या टाकायच्या न कवडी पुढे सरकायची, खोटा दूध खेळला. मी आमच्या बुवा लोकांना विचारतो शकुनीचं दाहवं कोणी केलं? त्याचं दाहवंही कोणी केलं नाही. यांच्यामध्ये आग लावली, सत्यानाश झाला दुर्योधनाचा. भगवत भक्ताला त्रास देणारचा सत्यानाश आजही होत आलाय, मागेही होईल आणि पुढेही होईल. एकच काम करायचं आपल्याला, सत्याची बाजू धरायची. आपला बाहू सख्खा असत्याकडून जर असेल तरी आपण सत्याचीच बाजू धरावी आणि परमार्थात आळसाला ठेवून द्यायचं. मी मास्टर ऑफ सायन्स झालेलं आहे. मी कार्बन हा विषय घेतलेला आहे. मी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. मला 36 लाखाचं पॅकेज आहे. ह्या आताच्या हवा सांगतोय मी तुम्हाला. 36 लाखाचं पॅकेज आहे. आणि मी काय टेक्नॉलॉजी झालं आहे, हिंदीमध्ये काय म्हणतात बुवा टेक्नॉलॉजीला? तकनिकी. तुम्ही जनरल नॉलेजच्या वह्या करत नाही रे बाप. तकनिकी हिंदीमध्ये, टेक्नॉलॉजी इंग्रजीमध्ये, तंत्रज्ञान मराठीमध्ये. काय शिकला? टेक्नॉलॉजी ऑफ वाईन. काही न समजलं काही न समजलं. दारू बनवण्याचं टेक्निकल शिकून आला. लाख लाख नाही कोट्यावधी लोकांचे संसार उद्ध्वस्त केले एका दारूने. आणि जे कोणाचं ऐकत नाही महाराज त्यांची दशक्रिया लवकर होते. संपलं माझं बोलणं. सोडा आळस. बाबा आम्ही नवीन निर्णय घेतो. घ्या निर्णय. आमचं असं ठरलेलं आहे, आमच्या घरातली जी बैठक आहे ती 20x20ची आहे. त्याच्यामध्ये आम्ही कपाटी आणू, भरपूर ग्रंथ ठेवू असा. आणि कॅम्प्युटर म्हणजे संगणक, आणि एक गणकयंत्र ठेवू. गणकयंत्र म्हणजे कॅल्क्युलेटर. आणि त्याच्यात नोंद करू लेखक ज्ञानेश्वर महाराज, भाषा मराठी, ओव्या 9033 अशी माहिती संकलित करू. आणि कोणी वाचायला आलं त्यालाही ग्रंथ देऊन आम्ही ग्रंथपाठ करू, सकल शास्त्र पाठ करू. मग आम्हाला पुण्य मिळेल का नाही? मग त्या पुण्याची तुलना करता नामचिंतना बरोबर. सकळ ही शास्त्रे सकळ ही शास्त्रे पठन करिता वेद सकळ ही
संताची वाणी अमृताची खाणी, संताचे बोल समुद्रापेक्षा खोल, संतांचे बोल जगात अनमोल, संसारी माणसाचे बोल अर्थाने फोल, दिवसभर बोल. बाळा उठ, गाय म्हशीचं दूध काढ, शेण फेकून दे, चहा ठेव, मला देन उरला तू घे. काय याच्यात शास्त्र आहे? खाण्यापिण्याच्या आणि मरण्याच्याच गोष्टी आहेत. मी याच्या पुढचं सांगतो. IPS अधिकारी, इंडियन पोलीस सर्व्हिस ही परीक्षा पास झालेला, चांगलं आहे, वाईट नाही, चांगलं आहे. IAS अधिकारी, भारतीय समाज व्यवस्थापक म्हणजेच कलेक्टर, लाख शिकात, 3-3.25 पगार, आपलं लाख पगार. पण शेवटी सांगू का? मंगला आणि बंगला, काय 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 मंगला आणि बंगला, याच्या जीव रंगला, म्हातारपणात देह बंगला, दवाखान्यात. शेवट हेच आहे, शेवट हेच आहे, काहीच नाही. कलेक्टर झाले, रिटायर झाले हे लोक ज्येष्ठ नागरिक संघाच्या क्लबमध्ये जाऊन गप्पा मारतात. माझी कारकीर्द अशी गेली, मी वरिष्ठांना भेट नव्हतो, मी अशी शिक्षा केली. आता तुलाच सुनबाईने शिक्षा केली, संध्याकाळी भाकर नाही दिली. काय सांगतो त्या गप्पा? वाया व्यर्थ कथा. मी गाडीमध्ये होतो, रिझर्वेशन होतं माझं गीतांजलीचं, वकील होता माझ्यासमोर, एसीचं तिकीट होतं. कुठे राहतात? आय बापरे म्हटलं, तर डायरेक्टच काडी 3 मध्ये बोलतो. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात कासार खेळायला काय करतात? कीर्तन करतात. म्हणजे तुमच्या कीर्तनांचा काय परिणाम झाला? म्हटलं आम्ही पाहायला आम्हाला वेळ नाही, गाथा वाचायला वेळ आहे. त्याला बोलायला माणूस पाहिजे होता. एकट्यासारखं बसल्यासारखं तुरुंगासारखं होतं ना, कोणीच बोलायला नाही, कोणीच बोलायला नाही. मग त्याला बोलण्याकरता तो मला बोलका करत होता. म्हणे का तुमच्या कीर्तनाचा परिणाम होत नाही? म्हटलं होत नाही बाबा, काहींवर होतो. म्हणजे होणारे किती, न होणारे? म्हटलं न होणारे जास्त आहे, ज्याच्यावर परिणाम झाला नाही असे बरेच आहे. म्हणे असं काय आहे सांगा उत्तर. म्हणे ए कॉफीवाला 2 कॉफी दे. म्हटलं मी कॉफी पित नाही. म्हटलं का बरं? तो मला म्हणतो, म्हटलं असे फालतूक पिये मी पित नाही बाबा, सांगितलं नाही एक वेळ. म्हणजे कॉफी फालतूक आहे का? म्हटलं हा, MSc झालेल्या माणसाला विचार कॉफीमध्ये काय घटक आहे. म्हटलं तुमच्या मोबाईलला सर्च करा कॉफीमध्ये काय आहे ते. तेव्हा गप्प बसलं ते. मला म्हणे तुमच्या कीर्तनाचा परिणाम काही लोकांवर का होत नाही? आता काय करे, मला गाथेचं दिवसभरचं टार्गेट पुरं करायचं राहतं, मला दुसरा उद्योग नाही भाऊ. तो मध्येच बोलायचा, वाचूच देत नव्हता, काय करावं. मग मी आता सिनियरच कीर्तनकार झालो, 55 वर्षाचा, बोललोच नाही. म्हटलं सर्कस पाहिली आहे का? तो ज्या स्वरात बोलला त्या स्वरात मी बोललो. पुष्कळ पाहिली, जम्बो पाहिली, रेमंड पाहिली, चिनी माणसं सर्कसमध्ये चांगलं काम करतात वगैरे वगैरे. म्हटलं सर्कसमध्ये काय का? वाव, सिंह, अस्वल, वानर. म्हटलं साहेब हे तर तुम्ही लई पाहिल्या सर्कसचे, जम्बो, रेमंड हे पाहिलं असेल. सर्कसमध्ये म्हैस किंवा रेडा पाहिला का? मी बोललो त्याला. म्हणे नाही, ते नाही दिसले. लांडगं? म्हणे लांडगं बी नाही सर्कसमा. वाघ आहे, सिंह आहे, सगळं आहे ना. तिथले पाळलेलं बोकड असतं, वाघाच्या मानेमध्ये तोंडामध्ये मान घालतं असं. वाघ काहीच करत नाही. समोर आसूड घेऊन वाचतो ना तो, काहीच करत नाही. मोठं तोंड होतं वाघाचं एवढं, आणि त्याच्यामध्ये शेळी आपलं मान घालते, काहीच होत नाही. मला परत एकाने विचारलं वाघाचं तोंड एवढं काबरं होतं. म्हटलं तो गुटखा खात नाही म्हणून होतं. म्हटलं साहेब तुम्ही लई पाहिले, पण सर्कसमध्ये म्हैस किंवा गाढव पाहिलं का? नाही म्हणे, हे दोन्ही प्राणी नाहीत. गेंडा? म्हणे गेंडा बी नाही. गेंडा, म्हैस, रेडा, गाढव हे 4 प्राणींना का सर्कस शिकवली नाही ते सांगा पहिले. नंतर तुमची माझी चर्चा. तुम्हाला कॉफी प्यायची प्या, नका प्या. बॅचलर ऑफ लॉज कायद्याचा पदवीधर. तुमची पदवी मला माहिती आहे, या पदवीचा अर्थ. पुढची पदवी आहे म्हटलं LLM. सांगा. लांडगा, हां, रेडा, म्हैस, गेंडा हे प्राणी सर्कसमध्ये रिंग मास्टरने का घेतले नाही? ओ करणारा सिंह सूड मार उगारल्यावर तो खाली मान टाकतो, अशी पेटलेल्या रिंग मधून उडी मारतो. 1 टन वजन असणारा हत्ती
सायकल चालवतो, सोंडेने हँडल फिरवतो. मग हे 4 प्राणी म्हणे बाबा काही जनावरं जी आहेत ना ते सर्कस शिकत नाही. म्हटलं काही जनावरं अध्यात्म शिकत नाही. समझ से समझता ओ मेरे समझ में समझदार है, समझा के भी नहीं समजता वो मेरे समझ में ना समझ. म्हटलं काढून आता गाता नाही म्हणे का पितं बे. सांगितलं नाही एक वेळ मी अशा वस्तू पित नाही भाऊ. काही अध्यात्म शिका. हे LLBचं ज्ञान म्हातारपणात कामाला नाही येणार, फक्त पैसे मिळून देईल तुम्हाला. मी कबुली देतो. अध्यात्म शिकत राहावं. अध्यात्माने शांती मिळते. सगळ्या परराष्ट्राच्या लोकांमध्ये माझ्या बंधूंनो भगिनींनो हा शब्द वापरला विवेकानंदांनी. टाळ्यांचा कडकडाट चालला. 3.5 मिनिटं, 3 मिनिटं 30 सेकंद. भारतीय संस्कृती आहे. नुसताच पोट भरण्याच्या गरजा भागवणारी ही संस्कृती नाही आहे साहेब. ठीक आहे म्हणे. नाही तसा मी देव मानतो, पण मी तुमचा अभ्यास कसा आहे ते बघतोय म्हणे. म्हटलं विहिरीचं पाणी पिऊन घ्यावं, तिच्यात दगड टाकू नये. झाला विषय संपला. कोणतं चरण सुरू झालं होतं इथे आलो. सकळही शास्त्रे पठन करिता, शास्त्र पठन करणारे. तुम्हाला पटणार नाही का पटेल. इंग्लंडची अमेरिकी सगळ्या जगात मोठी आहे. त्यांना काय नाद आहे तो काय माहीत नाही बुवा. आपल्या भारताचे सगळे ग्रंथ त्या लायब्ररी म्हणजे ग्रंथालय वाचनालयमध्ये आहे. आणखी सांगू, दक्षिण भारतामध्ये त्रिचनापल्ली नावाचं गाव आहे. गावाचं नाव काय आहे बरं, काल्पनिक नाही. मोबाईलला विचारा. एका तराजूमध्ये सोनं, एका तराजूमध्ये ग्रंथ. इंग्रजांनी सोनं दिलं, ग्रंथ घेऊन गेले. असं आहे. आणि पुनश्च एक सांगतो तुम्हाला, ग्रंथ पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. महाराज बोलले ग्रंथ पाहूनच कीर्तन करावं. नाही तर एक होता राजा, त्याला होत्या 2 राण्या. एक आवडती, एक नावडती. आवडतीला मुलगा झाला, नावडतीला नाही. गोष्ट संपलीन, चहा ठेवा. वाया व्यर्थ कथा हे सांडायचं आहे. ग्रंथ गुरुच्या मुखातून ऐका. लहानसं चिमुकलं पिलू पक्षिणीचं आईच्या चोचीतून चारा घेतं. गाईचा बछडा, म्हशीचाही म्हणा, काही वाईट नाही. तो आईच्या काशीतून आपला आहार घेतो. वा वा वा, बरोबर आहे. 16 महिन्याचा मुलगा आपल्या आईच्या हातातून खिचडी भात घेतो. नाही स्वतःच्या हाताने खायला लागला, 4 शीतं पोटात जातात ना, 10 शीतं अंगावर पडतात, माशा गोंगावतात. लेकरू आईच्या हातून घास घेतं, पक्षींचं पिलू चोचीतून घेतं, गाईचा बछडा काशेतून घेतो. तसं साधकाने संतांच्या मुखातून ज्ञान घ्यावं, अवश्य घ्यावं. त्यांनी ज्ञान सांगावं. काय करता त्या बाकीच्या गोष्टी मलाच तुम्ही सांगा. सेल टाकायचे आणि मग ती बॅटरी चालायची ना पूर्वी. आता राहिली का ते सेलनं ती बॅटरी. या चार्जिंगच्या बॅटरीमुळे ती मागे पडली. तसं एक विज्ञानाचं उपकरण निघालं की बाकी उपकरणं मागे पडतात. तसं अध्यात्म मागे पडलेलं नाही. तसंच आहे. मी सोन्याचा व्यापारी झालो तर जीवनाचं सोनं होणार नाही, पण संतांचे विचार जर ऐकले तर जीवनाचं सोनं होईल. ही सावरकरांची भूमी आहे, निवृत्तीनाथ महाराजांची भूमी आहे, अशी गोड भूमी आहे. पण शास्त्राचा शास्त्रार्थ कळाला पाहिजे. सांगतो तुम्हाला शांततेनं ऐका. अमरावती जिल्हा माहिती आहे का कोणाला? श्रीकृष्ण भगवंताची सासरवाडी म्हणतो मी त्या जिल्ह्याला. कोणता? कौंडण्यपूर. जिल्हा अमरावती म्हणा, तालुका तिवसा. मी सगळं पाठ केलं राजा, म्हणून सांगतो तुम्हाला. मी काय म्हणलं, त्यांनी धरलं का नाही. मग ऐका आता पुढे. कीर्तन 9ला होतं, 8ला जेवण झालं. शेवटचा चिमुकला भात घेतला आणि त्या मुलाने बटाटे आणले मला. म्हटलं मला बटाटे नको आहे. काय घेता म्हटलं, मला नको बटाटे देऊ नको. ठीक आहे, पातळ आण, पातळ लागतंय मला. म्हणजे बटाट्याचे पातळ पाणी बटाट्याच्या भाजीचं. गेला, बुढीने विचारलं काय रे म्हणे बोले, काय साधूबुवाले काय वाढलं. आपल्याकडे महाराज म्हणतात ना, ते साधूबुवा म्हणतात. साधूबुवा नाही म्हणते, असं माणूसले म्हणते.
मग काय मागते? सदुवा म्हणते मले पातळ आणा. त्या बुढीनं अर्थ काय केला? कीर्तन संपल्यावर बुवा पातळ नेसून बारूड मारणार आहे असा त्या बुढीनं अर्थ लावला. मग पुसणं म्हणे साधूबुवाले. म्हणे काय पुसणं लागते? तर मग 9 वार पाहिजे का 6 वार? आला पोरगा परत. मग 9 वार आणू का 6 वार? अरे म्हटलं बटाट्याचं भाजीचं पातळ पाणी आण. ज्याला बटाट्याचा अर्थ कळत नाही त्याच्या डोक्यात बटाटे नसते म्हणा. पण शेवट सांगून जातो, शास्त्र शिकल्याने माणूस ज्ञानी होतो, ज्ञानी माणूस समाधानी राहतो. मी पुनश्च सांगतो तुम्हाला, 11 साखर कारखाने टाकले तर त्याच्या उत्पन्नावर तुम्ही परत 12वा टाकणार. 11 मध्ये समाधान झालं असतं साखर कारखान्यात तर 12वा टाकायची गरज नव्हती. धावपळ 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 धावपळ, समाधान होत नाही. मला काही लोक बोलले गाडी घ्या. काय गाडी घेतो रे? म्हटलं माझ्याजवळ गाडी आहे. घेतली का? घेतली म्हणजे माझीच आहे. किती लाखाची गाडी आहे? माझी गाडी 55 लाखाची आहे. कुठे आहे? म्हटलं डेपोत जमा करून आलो. आरटीओला रामराम करायचा का? आरटीओला गरज नाही, बिघडली सोडून द्या. जितका पसारा तितका आयुष्याचा घसारा. हे पहिल्यापासूनच धोरण ठेवलंय मी. आपला परमार्थाला प्रतिबंध येत असेल तर मुलाबाळापासूनही दूर राहावं. पुढचं सांगतो आणि शास्त्र म्हणेल ते सांडावे. मोजा 111 रामायण आहेत. आता याची काही नुसते सांगत नाही. पुन्हा ऐका 18 पुराण नुसते सांगून देऊ का? साधुबुवा माझ्याकडे पाहता का? मत्स्य, मार्कंडेय, भागवत, वैश्य, ब्रह्म, ब्रह्मांड, ब्रह्म, वैवर्त, वायू, विष्णू, वराह, वामन, नारद, लिंग, पद्म, अग्नी, कूर्म, स्कंद. किती झाले? 17. आणि 18वं गरुड पुराण. 18 हे पुराणे. 18 पुराणाची श्लोक संख्या 4 लाख आहे. शिवपुराण सुद्धा 85,000चं आहे. कोठला काय येईना शिवपुराण सांगणारा. त्या शिवपुराणामध्ये जे लिहिलं आहे ते सांगतो का? हे पहिले मला सांगा. मला कोणी बोलवायला येतं चला पुराणाला, हे लिहिलं व्यासोनारायणांनी ते सांगतो का? बाकीच्या गायन करून महिला नाचतायत, पुरुष नाचतायत. 5 रुपयामध्ये चहा, 10 रुपयात नाश्ता आणि 20 रुपयात पोटभर जेवण. याला शिवपुराण नाही म्हणत. पार्वतीचं आणि शंकराचं लग्न लागलं आणि 3.5 लाख रुपये त्याच्यामध्ये आहेर आले. हे शिवपुराण निराळ आहे. पहा, तुम्हाला आवडेल ते करा. पण ग्रंथ सुंदर आहेत. मी छातीला हात लावून सांगतो, आळंदीला 71 साली 4000 ग्रंथ होते. काही घेऊन जातात, परत आणत नाही. संस्थाचालक म्हातारे झाले आणि आपल्याला भगवंताला विनंती करायची, सगळ्या ग्रंथाचा सार वेद, शास्त्र, पुराण, स्मृतीचे वचन आणि एक नारायण सार जप. एवढा जप करायचा आहे आपल्याला. बाबा तुम्ही म्हणतात शास्त्राचा शास्त्रार्थ कळायला पाहिजे. वेदे रामायणाचे व पुराणे भारते तथा, याचं सार काढून घ्यावं. सार काढून घ्यावं. सार शब्द उलटा करावं. हा, या रस्यावर ध्यान आहे. रस्सा पायचा का घसा? हा. पण आमचं असं ठरलं, बँकेमध्ये पैसे पडलेले आहेत ना, ते असे बटणं दाबले की आपल्या बॅलन्स त्यांना तिथे कळतो. हा, लगेच नोटीस काढतात. तुमच्या खात्यावर 1,90,000 रुपये व्याज जमा झालेलं आहे, त्याचं इन्कम टॅक्सची नोटीस लगेच निघते तुम्हाला. म्हणजे यांच्या धाकाने जे आम्ही एक करतो, 4 लक्झऱ्या घेतो. लक्झरी शब्दाचा अर्थ आहे आरामदायक, आणि लोकांना तीर्थयात्रा घडवतो. मग सक्कड तीर्थ करून येतो. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे. मग तुकोबाऱ्यांना माहित पडलं, सर्व तीर्थ करून जे पुण्य मिळेल ते राम नामाची बरोबरी करणार नाही. 4थं चरण. करवती करवरी सकळाई तीर्थे प्रयागाती काजी, सकळाई तीर्थे प्रयागाती काजी,
हरिता नामाची तुळशी ना म्हणवोनी कोणी न करवाळ म्हणवोनी कोणी न करवाळ म्हणवोनी कोणी न करवाळ म्हणवोनी कोणी न करवाळ विठोबा रखुमा जय जय ढोबार खूम जय जय विठोबार खुमाई हरी जय जय हरी 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 जय जय विठोबा खुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 शास्त्राचं शास्त्राध्ययन तीर्थयात्रा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. काही तसे जात नाही पंढरपूरला. खात जागा अपूर्व पडलं तर आणखी मागा. तब्येत बिघडल्यावर घरी भागा. आम्ही पुढे काय सांगा. तीर्थयात्रा जरूर करायची, आपण सहल म्हणून नाही. सगळे क्लास 1 to क्लास 2 ऑफिसर कोकणामध्ये गाडीत बसून हसणं खिदळणं गप्पा करत चालले. ड्रायव्हरला हातात हात द्यायची काही गरज आहे का? ड्रायव्हरचा हातात हात घ्यायची, जोक्स सांगायचे आणि मोठ्याने असायचं. आणि गाडी चालली आहे रत्नागिरी जिल्ह्यात. एक नाही वाचला, ड्रायव्हर्स आहेत एक नाही वाचला. त्याच्यात प्रसंग जाणवला पाहिजे. देवतारी त्याला कोण मारी, आणि देव मारी त्याला कोण तारी, आणि जो इंद्रिन पिऊन मरी त्याला सरकार काय करी. एवढाच पदर पसरतो. स्वतः शंकर भगवान नामचिंतन करतात. हरी हरी हा मंत्र शिवाचा. म्हणजेच त्याचा अर्थ तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार. शंकर भगवंताने हा जप केलेला आहे. आणखी एक चरण आहे राम जपे सदाशिव. आणखी एक चरण आहे आत्मा तो शिवाचा. राम जप पहिलं पाहिजे होतं. बरोबर आहे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा तो शिवाचा. राम जप. आपला परमार्थ आपल्या पदरात टाका. एखाद्या माणसाने जी कमाई केली ती कुठे जाईल. वेश्या, निपुत्रिक, विधवा स्त्री, ब्रह्मचारी, संन्यासी आणि कंजूष या 6 जणांचा पैसा कुठे जाईल याचं कोणीच सांगू शकत नाही. आपण आपल्या पैशाची व्यवस्था लावून द्यावी आणि त्याच्यातून पुण्यपदरात. एकाने तर आपल्या उशीमध्ये पैसे घालून ठेवले होते. उशीमध्येच पैसे घातले होते. कोणालाच माहिती नाही. मग तो मेला. म्हणून बाबाची उशीन बाबाची गादी बाबा बरोबर देऊन टाका. काय झालं आता मी सांगतच बसू का. सुमका धन कुत्ता खाय. आमचं काही जाणार नाही. सगळ्या हुशाऱ्या आपल्या म्हातारपणामध्ये इंग्रजी शब्द बोलून येतो आला एक्झायमर. त्याला मराठीमध्ये म्हणतात स्मृतिभ्रंश होतो. कोणी कोणाचं ऐकत नाही महाराज. तुम्ही काय होते? ऑफिसर होते. महाराष्ट्र राज्याचे इन्स्पेक्टर जनरल IG म्हणतात त्याला. तुमचं कोणी म्हातारपणात ऐकणार नाही. आपला परमार्थ करा आणि देव आपली काळजी घेईल याची गॅरंटी ग्रंथात दिलेली आहे. सुंदर अशा प्रकारचं तुम्ही नियोजन केलेलं आहे. आमच्या टाळकरी मंडळींनी कीर्तन वेळेवर सुरू केलं. मी पण वेळेवर संपवतो आहे. खवा, मावा, रवा, पोहा. काय 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 गोवा कोण बोलला? गोवा नाही. खवा, मावा, रवा, पोहा. पचेल तेवढा खावा, पण कावा दावा हेवा यापासून दूर राहा. हे सगळं डोक्यामध्ये ठेवा. राहिलेली देणगी देऊन मग घरी जावा. गळ्यात माळा, कपाडी टिळा, हृदय जिव्हाळा आणि त्याचा देवाला लढा. तुम्ही हे जे नियोजन केलेलं आहे हे 100% नाही आहे.
99 बिलकुल नाही, 98 म्हणणारही नाही, 97 स्वप्नात म्हणणार नाही, 96 पुढच्या जन्मात म्हणणार नाही, 95 बेशुद्ध पडलो तरी म्हणणार नाही. मग तुम्ही हे जे नियोजन केलं 101% आहे. परमार्थ टिकून ठेवा आणि आपल्या परमार्थामध्ये परमार्थाचं जे मुख्य फल आहे, आमच्या रेडिओला, आमच्या काय म्हणतात मोबाईलला रेंज नाही, पण गेम खेळता येतो. गेम खेळण्याकरता 30,000 खर्च करायचे का? मोबाईलचं मुख्य फल फोन देणे आणि घेणे आहे. मग त्याचं मुख्य फल गेम खेळणं आहे का? तसं मनुष्य जन्माचं करमणूक, गुंतवणूक, छळवणूक, पिळवणूक आणि आडवणूक हे संसारातलं फल नाही आहे. खरं फल परमार्थाचं असं आहे. तुम्हाला कोणी का विचारेन, नाशिकचे प्रोफेसर विचारोत का उत्तर महाराष्ट्राची युनिव्हर्सिटी, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीतले कुलगुरू तुम्हाला विचारोत कशा करता परमार्थ? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे परमार्थाचं फल आहे. या नाशिकमध्ये वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा, जगन्नाथ सखा हरिपवार राहत होते. सुंदर चिंतन मांडत होते. काही लोकांनी त्यांचं चिंतन ऐकलं. शरीराला व्याधी झाली, घशाचा कॅन्सर झाला, वैकुंठाला गेले. पण त्यांचं नाव निघालं ना. मी गरवारे कंपनीचं नाव काढलं का? महिंद्रा कंपनीचं नाव काढलं का? अरे तो पोट भरण्याचा व्यवसाय आहे. 40 किलो पाला हत्ती खाऊन जातो, 25 किलो पाला हुंट खातो, 5 किलो पाला शेळी खाते. ज्याचा त्याच्या प्रारब्धाने ज्याला आहार मिळेल. परमार्थ प्रयत्नपूर्वक, श्रद्धापूर्वक आणि साधना करत राहीन आपलं कल्याण करून घ्या. कीर्तन संपलं. उद्याच